शिरूरमधील बिबट्या जेरबंद. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 8 वर्षीय चिमुकला ठार. 2 दिवसात 3 बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश. धुळ्यामध्ये 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या. इंस्टाग्राम स्टेटसवर गुड बाय असं लिहून केली आत्महत्या. आत्महत्येमागचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट. अंबरनाथच्या कोसगाव मतदान केंद्रावर राडा. प्रभाग क्रमांक 1 आणि 2च्या बूथवर हाणामारी. काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्ते भिडले. वाशिममध्ये भाजप उमेदवाराकडून ठाकरेंच्या उमेदवाराला मारहाण. पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. पनवेल महापालिका हद्दीतील मतदार यादीमध्ये मोठा घोळ. एका वडिलांच्या नावाखाली तब्बल 268 मुलांची नोंद. माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांची न्यायालयामध्ये धाव. मुंबईमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी. सर्व 227 जागा लढवण्याची काँग्रेसकडून पूर्ण तयारी. रमेश चन्नीथला यांची स्वबळाची भूमिका कायम. मोदी आणि एप्स्टीनचं नातं काय हे सरकारनं स्पष्ट करावं. एप्स्टीन फाईल प्रकरणावरून पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट प्रश्न. जय महाराष्ट्राच्या बातमीमुळे शेतकऱ्याला मिळाला न्याय. किडनी विकायला लावल्याच्या प्रकरणामध्ये 6 सावकारांना अटक. शेतकरी रोशन कुळे यांनी मानले जय महाराष्ट्राचे आभार. पुण्यामध्ये शिवसेनेचा काँग्रेसला धक्का. आबा बागुल यांचा शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश. पुणे महापालिकेसाठी शिवसेनेची खेळी. T20 वर्ल्ड कपसाठी सूर्यकुमार यादवकडे भारतीय संघाची धुरा. ईशान किशनचं संघामध्ये कमबॅक. शुभमन गिलला वगळून अक्षर पटेलकडे उपकर्णधारपद.